आणि तांदूळच ना बिचारा मला राजकारण माना ते रवी समजत नाही पण मोदी साहेबच ना इथला उपकार होय झाले घर परत तांदूळ होई जायचे खरं आहे का नाही बहिणीस पहिले तांदूळ ना इथला दुष्काळ होता ना पहिले तांदूळच ना इतका दुष्काळ होता पाहुणा पै जरी येत ना पाहुणा पै जरी येत ते पाहुणासले खिचडी ना पाहुणशार राय पहिले खरं आहे ना ताई माडी खरं आहे ना पाहुणा पैसले पाहुणशार राय कारण तो तांदूळ दकाल भेटत नाही गरीबलेत खावायला भेटत नाही पाहुणा जरी उन्हात ना पाहुणशार राय खिचडीना खिचडीना पाहुणशार जर राय ना पाहुणा पै जर जेवणले बसणार ते घरमाना एकच सदस्य जेवायला बसाडेत का ब खिचडी फुटी नको जाऊ बा इथला तू टोडा होता तांदूळच ना आता इथला नेतात पिठी घ्या ना खिचडी ना संध्याकाळले कुकरनी शिट्टी वाजता जसा जीव करस वो म्हणा बाप रे आज बी दड काय रे वो म्हणा बाप लया रे बाप गोदडी लया रे अरे आज बी खिचडी दड काय रे आई बहिणी आणि खरं बहिणी सोन मना कीर्तन माया संदेशाना मी काबर बोलस माहितीये का बाकी ना या तरुण भावे ना मला फोन करी सांगतं महाराज तेवढं खिचडीनं सांगते जाओ याची हिंमत होत नाही तुमले सांगायला थोडं खिचडी कटाया करते जाओ बहिणी सोन आणि या खिचडीमुळे काय वेळा ना माहितीये का बाबा समाधान बाबा खिचडीमुळे असा सत्यानाश हो ना तरुण पोरे पण हलत घ्या ताकदच नाही राहिनी हो ताकदच नाही राहिनी पोरेस मा पहिला म्हातारा दाखा तुम्ही या जुना बसेल बाबा दाखा आज बी 50-60-65 वरीस ना बाबा आहेत चेहरावर असं ते जे 30-35 ना तरुण लेवल लाजाडी दिखे ना असा म्हातारा आहेतच शेत का नाही हां खाणं चांगलं होतं त्यासनं खाणं असं होतं जर भाजी कुठी जाय ना म्हणे या जुना बाबा लोक सांगतात आमले भाजी कुठी जाय ना घरमा आमनी माय असं काही माहिती खावाडे म्हणे भाकर ना पोई ना काला मोठा के त्यावर तेल टाक दे गुई टाक दे तेल ना गुई ना काला खावाड देत असा दान गल्ला म्हातारा राहत आतेने माया भाजी सर नाही का मॅगी बनाई देतीस ओ माडी मॅगी काय काय तो कवय बी आगी दी चांगलं खावाडत जाय हा खावावर बराच खेरास हा चांगलं खावाडत जाऊ बहिणीसोन तुम्ही आव धामा धरलेले संध्याकाळ वहिनी का संध्याकाळ ना 7 वाजना समजे जा बहिणी माय व कंबर बी काय टंकी राहना डोकसोय बी काय दुखी राहना नाही हो माय खिचडी टाक दे हो माय आयतून खिचडीन परसादे उजे सत्याना जोई राहना का थोडी खिचडी ना कटाया कर दे जाय बहीण 2 भाकरी टाको नवरा बायको अर्धी अर्धी खायलो दोन्ही पोरेले अर्धी अर्धी खावा देऊ पण भाकरी धडका जावो सोनचिडी सोन आता या माणसाला वाटलं की भैया तांदूळ घरचे आहेत तूर डाळ घरची गहू घरचे म्हणे बाबा मागा काय मागायचे बाबानी त्यांना बटासना विरुद्ध मागा म्हणे भैया अगर आपको साधू को भोजन देना है म्हणे हाँ मांगा ना बाबा कछु नाही बेटा अरे मांगा तर खरी बाबा काय नाही म्हणे भाऊ 2 गावरान तूपना डबा लिदी म्हणे हो भाऊ मी याच ना पैसा उचलेन कपाशीन थैल्या लिरायनो रे काका गावरान तूपना डबा मांग राय ना गावरान तूप अजून मन बापनी माल खावाडा त्या साधूला माहिती आहे गावरान तूप द्यावनी डबा द्यावनी पण मागानी सुरुवातच अशी रास महाराज त्या बाबांना सांगितलं भैया गावरान तुपाचा डब्बा घेऊन दे बाबा एवढी ऐपत नहीं कोई बात नहीं बेटा तुझे दिल से जो देना है वो दे दे पर एक काम कर घर में जा कागज में लिपट के ला जो भी देना है वो कागज में लिपट के ला बोले अवघर बाग्या नवरा बायको सल्ला करतस दोन्ही सल्ला करीश नाही जेमतेम 51 रुपया गुंडायला येतस कागद मा 51 रुपया गुंडाईन साधून आत्मा देतेस त्या साधूला बी माहिती आहे 51 पुढे कुदाव नाही बो असं साधू हुशार होता बेटा अरे साधु लोगों को भोजन देना है इसमें तो एक साधु भी नहीं भोजन पा सकेगा बेटा एक काम कर इस कागज में और कुछ लिपट केला म्हणजे या नाम आखो काहीतरी टाकेलंय वो साधू इतला हुशार रास ना त्यांना त्या कमंडलूमा एक रुद्राक्ष काढस 11 रुपया काढस फूफ आकरलेस आपला आत्मा ठी देस रुद्राक्ष 11 रुपया आपल्या असं लाज वाटस आपण 51 दिलेत अव साधूने रुद्राक्ष विधीना 11 रुपया विधीना कमीत कमी आपण 101 रुपया देतस ज्या साधूले तुम्ही च्या पाजानी बी इच्छा होती नाही तुमनी तो साधू तुम्हाला पाहिजे 101 उपाडले घ्या विषय कुठं होता माझा बालहाट स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो तसा बाईचा हट्ट होता धनी तुम्ही बाजाराला जाता म्हणले मी नाही का बाजार करू शकत नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही बाई म्हणते तुम्ही करतात मी नाही का करू शकत माणूस म्हणे आता तू सांगी राहिनी मन सांगेल काय ऐकावनी एक काम कर सकाळी उठ आंघोळ कर आणि बाजाराला जाय पण बाजार झाल्याच्या नंतर घरी
स्वयंपाक कर डब्बा बांध आणि शेतात ये म्हणले मी तुझ्या शेतातच वाट बघतो. आता अहो भाऊ वावर म्हणीन या बाईले बाजारले दाड देणं नका नानी बाई होती असं समजा. जर नका ना माहीन तुमले धुडामा रिक्षामा जरी बस नाही तरी कमीत कमी 20 रुपया भाडं देणं शे. बरोबर आहे ना. 100 रुपये घरातून बाई घेऊन गेली. 100 रुपये मधनं 20 रुपये बाईने भाडं खर्च केलं. 100 रुपया माई 20 रुपया रिक्षानं भाडं चालणं घे कितला राहणार बहिणीसवन 80 रुपया. जशी रिक्षा माई उतरणी बाई सीझन चालूच होतं लग्नेसनं. पहिले दुकान दिकनी बाशिंग असणे लगीन ना बाशिंग बाईले असं वाटणं माय म्हणे म्हणा दाखल पण लगीन व्हायले बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे पहिले बाशिंगच दिलेच म्हणे. बाशिंगवाल्याला सांगितलं दादा बाशिंग कसं रे दिलं म्हणे 30 रुपयाला एक. 30 रुपयानं बाशिंग लिहिली ना बहिणीसवन. ते ताई पण कितला पैसा राहणार 50 रुपया. आपण मनमा विचारू ना मन दाखल पण लगीन व्हायले मन नवरानं बी दाखल पण न जोयले त्याच ना करता बी एक लिहिली होते म्हणे. आता नवरान करता बी एक लिहिली ना बहीण पण पैसा घेतला राहणार ताई भाडं पाहिजे का नको करशील गाले. तेवढं 20 रुपये भाडं खर्च करून बाई घरी आली. नवऱ्यानं सांगितलं होतं बाजार कर. बाजार करून आल्याच्या नंतर घरी ये स्वयंपाक कर डब्बा बांधानं शेतात ये म्हणले. आता आई बहीण घरून नवरान सांगेल प्रमाणे रांधाल बसू बा. स्वयंपाक करायचा आहे आता बाई पीठ मळायला बसली आणि पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हालते. माय खरं आहे ना. पीठ मळत असताना बाई मागं पुढं हालते ना. बाई मागे पुढे आलंस ना पीठ मळण हो म्हणा बापरे बाया काहीच म्हणते नि मानच्या म्हण राय ना नका ना माका उलट होई जायचे भाऊन. पीठ मळानं कोण अंगशे. पीठ मळताना बाई मागं पुढं हलती हलती का. आता पीठ मळत असताना बाई मागं पुढं हालत होती. बाशिंग बांधलेलं आणि बाईचं त्या बाशिंगाच्या कड्याजवळात हालत होती आणि बाई मनातल्या मनात म्हणत होती माय मी काही मजांदी किरायनो माय मी काही मजांदी किरायनो. 11 वाजे घ्या 12 वाजे घ्या 1 वाजे घ्या तो नवरा वावर मा बुक्यान तिच्या वातडा. आई बहीण चाल राय ना पीठ मळता मळता माय मी काही मजांदी किरायनो माय मी काही मजांदी किरायनो. 1 वाजे घ्या तो माणूस वावर मा विचार करा ना एकलेल कधी बाजारले दाडेल नाही. पहिली दाव बाजारले गई न जाणो अजून बायकोली एकटी सोडेल नाही. पहिल्यांदा बाजारले गई आय काय ऍक्सिडेंट मा मरी गई हो. कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतो. बरोबर आहे की नाही. माणूस विचार करत होता न जाणो एकटी बाजाराला गेली मेली की काय. अहो भाऊ गाय गाय घर हो ना चौक मायनच घर मा डुकेन दक चौकमाच घर होतं. आई बहीण चालू होतं माय मी काय मजांदी केली. वट्टावर उन्हा वट्टावर ते दक हो म्हणा बापरे आपला घर माते नवीनच दांगडो चालू शे म्हणे. आई बहीण बाशिंग बांधेल त्या बाशिंगण्याकडे आल राहण्यात माय मी काय मजांदी राहणू. अहो जोडी इसने उभा राहिना तरी बाईनं ध्यान नाही. तीन त्यांना रंगमा होती ती माय मी काय मजांदी की राहणू. अहो जोरमा पाय उपटीन उभा राहिना तिने हाडूच नवराकडे देख अहो रागमा दे की राहता. बाई म्हणे हे माय एवढा रागमा नका दे का म्हणे. मी काय म्हणे एकलीन करता आणि तुम ना करता बी एकली ठेल शे म्हणे. आता विनोद वजा करायचा आहे. विनोद वजा करायचा आहे. मी जरा विनोदाची झालर लावून पटवण्याचा प्रयत्न करतो पण विनोद आता वजा करायचा आहे. नवऱ्यानं बायकोला कशासाठी पाठवलं होतं मला सांगा बहिणी. बाजार करायला. बरोबर आहे ना. नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं. जर संसाराला घरात लागणाऱ्या वस्तू घेत असन तर नवऱ्याला आनंद आहे. पण नवऱ्याच्या मनाच्या विरोधात जर बायको संसाराच्या वस्तू न आणता चुकीच्या वस्तू आणत असेल तर तो नवरा काय करीन काय करीन. मागे कोण बोलणं काय काय मग पाय पडली ना असं. जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करणार नाही. बरोबर आहे ना ताई. मग आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे. जर संसारामध्ये नवराच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करते तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करत नाही. माझा तुम्हाला प्रश्न त्या नवऱ्यानं तुम्हा आपल्याला जन्माला पाठवलंय आणि आपण जर चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो नवरा हायगाई करीन का. तो नवरा हायगाई करीन का. म्हणून बाजार करताना सावधगिरीनं बाजार करा. आणि बाजार करणं काय असतं. बाजार करणं म्हणजे तुम्ही आपण जन्माला आलोय भगवंताशी नातं जोडणं हा आपला खरा बाजार आहे. विठ्ठल